हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी धनश्री राजू सोनावणे तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज परत मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आम्ही सगळे चाललो आहोत बाहेर म्हणजे आम्ही चाललो आहोत जेजुरीला सगळे. सो आता जस्ट आम्ही रेडी वगैरे झालेलो आहोत. आता वाजले आहेत 6:30. आम्ही उठलेलो आहोत 3:30 वाजता, कारण की आम्हाला जेवण वगैरे बनवून घ्यायचं होतं. सो म्हणून आम्ही लवकर उठलो आणि आता सगळं आवरून झालेलं आहे. बाबा जस्ट खाली गेलेले आहेत. ॲज युजल मी, आई, बाबा आणि माझा भाऊ आम्ही चाललो आहोत. आणि आमच्यासोबत अजून कोणतरी स्पेशल आहे ते मी तुम्हाला दाखवेलच, पण खाली गेल्यानंतर. जसं आम्ही गाडीमध्ये बसू तेव्हा मी तुम्हाला दाखवेल आमच्यासोबत कोण आहे. सो बी कंटिन्यू. आता जस्ट आम्ही निघतो. आता 6:30 झालेले आहेत. कसं आम्ही जे काही मस्ती करू, आम्ही काय ट्रॅव्हलिंगमध्ये मजा मस्ती करू ते तुम्हाला नक्कीच दाखवेल. मी कंटिन्यू बघत राहा. आता जस्ट निघतोय आम्ही. मोजून 4 ते 4.5 तासांचा प्रवास आहे आमचा. त्यामध्ये तुम्हालाही बघण्यामध्ये खूप मजा वाटेल. सो बी कंटिन्यू गाईज. भेटूया आपण थोड्याच वेळामध्ये. आता जस्ट आम्ही सर्व खाली आलेलो आहोत. जस्ट आता सगळं सामान वगैरे घेऊन खाली आलो आहोत. निघायची तयारी चालू आहे. गाडीमध्ये ॲक्च्युली सगळं आम्ही पॅकिंग करतोय आणि बघू शकतात कोण कोण आहे. मी तुम्हाला दाखवते. आई हाय कर, हाय कर साई. आणि बघू शकतात आमच्यासोबत कोण आहे. मामा हाय कर. बघा आम्ही आजी सुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि आजी बसलेली आहे आतमध्ये. आजी आतमध्ये बसलेली आहे. आता सर्व आम्ही निघतोयच आहे. आता आम्ही निघालो की तुम्हाला मी दाखवते. बघू आम्ही खूप मजा करणार आहोत. मी कंटिन्यू भेटूया आपण थोड्या वेळामध्येच. मी तुम्हाला दाखवते सर्वच गोष्टी आम्ही काय करतो ते. सो तोपर्यंत कंटिन्यू. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, येळकोट येळकोट, जय मल्हार. सो आता जस्ट आम्ही निघालेलो आहोत. मी दाखवते तुम्हाला ट्रॅव्हलिंग आमची. आता जस्ट आम्ही थांबलेलो आहोत चहा पिण्यासाठी. आणि ते पण चहा आम्ही घरामधूनच आणलेला आहे. तुम्हाला दाखवते. आम्ही थर्मासमध्ये चहा आणलेला आहे. सो कसं आमच्याकडे होतं. सो आई बोलली की बाहेर पिण्यापेक्षा आपण घरीच बनवूया. सो आम्ही घरातून आणलेला आहे. आता सर्वजण पित आहेत. नाही नको. आता एक्सप्रेस हायवे चालू झालेला आहे ना बाबा. एक्सप्रेस हायवे चालू झालेला आहे, पण आम्ही घाटातून जाणार आहे. सो मी तुम्हाला सर्व काही नीट दाखवेल. आम्ही काय म्हणजे कुठून जातोय, आम्ही कुठे थांबलो तेही तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही अजून काय काय करतो. आणि आमची बघू शकता शोनो इतकी बघू शकतात. एवढी ट्रॅफिक आहे. लिटरली वैतागलो आहे आम्ही. ते बघा तिथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. ते पण घाटामध्ये. वैताग आलेला आहे. बघू आता कधीपर्यंत फ्री होतोय. कंटाळा आलाय भरपूर. सोनूला पण कंटाळा आलाय ना बब्बू. फायनली ट्रॅफिक सुटली एकदाची. आता आम्ही निघालो आहोत. आता बाबा आपला हा लोणावळ्याचा घाट आहे ना, तो बघा बघू शकतो. तिथे ट्रेन चालू आहे. मस्त ना. छान. आता जस्ट ट्रॅफिक वगैरे पण सुटली. आता एवढा आम्ही लिटरली 1 तासाच्या वरती थांबलो होतो. गेला असता. हा पण कोणतरी मंत्री वगैरे येणारे म्हणून नाही, गाड्या पटापट सोडल्या म्हणून आम्ही पण सुटलो. सो आता जस्ट आम्ही निघालो आहोत. फ्री झालो आहोत. पोचू बाबा आपण तरी किती वेळामध्ये पोचू. 2 तास आहेत अजून आमच्याकडे. 2 तासामध्ये आम्ही थंड वाटते. आता घाटाच्या वरती आपला हा लोणावळा घाट चालू आहे ना.
फायनली आम्ही पोचलेलो आहोत, म्हणजे जेवण्यासाठी फायनली आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत. आम्ही घरातूनच बनवून आणलं होतं, सो म्हणून मग आम्ही सगळ्यांना जेवायला बसलेलो आहोत. शेतामध्ये आम्ही थांबलेलो आहोत, मी तुम्हाला दाखव. बघू शकतात मस्त शेतामध्ये बसलेलो आहोत. हे बघा, हे बघा सगळे, खूप मजा येते. आता जस्ट थांबलेलो आहोत. आता आम्ही मस्त जेवायला घेऊ. ती कंटिन्यू बघत राहा. अजून आम्ही काय काय करतो मी तुला ते नक्कीच दाखवेल. आमची चेरी पण बघा काय करते. जेवण, वांग्याची ग्रेव्ही, मेथीची भाजी आणि भाकरी. बघू शकतात सगळे कसे बसले. हाय करा, हाय करा. ते बघा, ते बघा, उलटी 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 चालली. हा मस्त ग्रेव्हीवाला दिसतोय, मस्त थंड हवेमध्ये ओपनली. खूप छान वाटतंय जेवायला. आता मी आणि आई आम्ही दोघी एकाच प्लेटमध्ये जेवणार आहोत. सो कंटिन्यू बघा, मी तुम्हाला अजून दाखवत राहिला मी काय काय करते. खूप भारी, एकदम एकदम म्हणजे एकदम अशी थंडगार हवा आहे इथे. बिना चप्पलची चालते तरी ऊन वगैरे काहीच लागत नाही. फक्त ऊन असं नावाला लागण्यापुरतं आहे. एवढं मस्त वाटतंय ना. ॲक्च्युली आम्ही गावी गेलो होतो, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. त्यानंतर आम्ही आज आलो ट्रिपला. खूप छान वाटतंय, असं थोडं मूड फ्रेश वाटतंय. हे बघा आमची शेरी मस्त खेळते, एकदम मस्त बघा, मस्त खेळ. सो आता आम्ही जेजुरीला जाण्याच्या आधी आम्ही बालाजी करतो. सो आता जस्ट 10 मिनिटाच्या अंतरावरती आपलं बालाजी मंदिर आहे. सो आम्ही तिथे आधी जाणार आहोत. तिथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे ट्रिपला स्टार्ट करणार आहोत. सो बी कंटिन्यू. अजून मी खूप काही दाखवत राहील तुम्हाला आमची एन्जॉयमेंट. आम्ही अजून नक्की काय करू ते. खूप छान वाटतंय. सो तुम्ही पण कंटिन्यू बघत राहा. अजून व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर. हो हे बघ इथेच होतं. खूप सुंदर असं सिनेरी आहे, एकदम मस्त थंड थंड वाटतंय. ऊन हे अजिबात लागत नाही, एकदम मस्त ग्रीनरी आहे. आम्ही बालाजी मंदिराच्या आतमध्ये एंट्रन्स केलेला आहे. बघू शकता, हे बघा छान ठेवलेलं आहे. 6 बजे कंपनी. वाव, खूप सुंदर. गर्दी आहे. हा लावा. आणि तुले माती ओढणार. हे बघ इथे श्रीनिवास गोविंदाचा टिक्का पण आहे. हा रे, फॉरेनर्स आहेत इथे. मेळा लागला आहे ते. हा ते पण इथे. ॲक्च्युली व्ह्यू खूप भारी आहे. मी तुम्हाला उतरून दाखवते म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल. आम्ही आता कार पार्क करतो आणि मग भेटूच तुम्हाला. तर तिकडचा व्ह्यू खूप मस्त सुंदर. चल, खूप छान वाटतंय. ॲक्च्युली एकदम पीसफुल आहे इथे, म्हणजे गर्दी नाही, जास्त रश नाही, एकदम सायलेंटली सर्व येतात. तिथे लिहिलंय ना, तिथे लिहिलंय. जर गाईज बघू शकतात, आत्ता जस्ट आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. मी फोनसुद्धा घेऊन गेली होती आतमध्ये, पण आईला नोटिफिकेशन येत होते आणि आईचा आणि माझा फोन आजीकडे होता. तर मी घेतला हातामध्ये, तेवढं त्यांनी पकडलं. मग ते बोलले की फोन अलाउड नाही. मग रिटर्न मी गेले, फोन ठेवून मग दर्शन घ्यायला गेलो. इतकं असं म्हणजे इतकं मन प्रसन्न झालं ना, खूप छान वाटत होतं, एकदम पीसफुल आहे. बघू शकते ते बघा. आई इकडे बघ, आई काय कर. आजी, आम्ही आई, बाबा आणि मी आणि आजी, आम्ही चौघंच आधी गेलो होतो दर्शनाला. साई आणि मामा चेरीसोबत थांबले होते. आता आम्ही आलोय, तर आता साई आणि मामा गेलेले आहेत. हे बघा, खूप भारी वाटतं, खूप मस्त एकदम व्ह्यू. खरंच येऊ ऑसम आहे एकदम. बघू शकताय बघा, क्लीनलीनेस बघू शकतात एकदम. वाव, आई फुलं बघ किती मस्त लावले, वेगवेगळे हे ना, किती छान. हे बघ किती छान वाटतात. वाव, एकदम कलरफुल आहेत ती पण. बस ना, बस झालं. तुम्ही घेतलात का दर्शन? आजी चालली आहे. हा चल ना, तिथे पुढे.
हे बघा, गर्दी आता वाढत चाललेली आहे. आई परत ये, परत ये. बिचारी आई चप्पल ठेवायला गेली. हे बघा, हे बघू शकता. हे बघा, वाव, इतकं भारी वाटतंय ना खरंच. हो दगडी आहे. चला आम्ही निघतोय आता. जस्ट दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आम्ही निघतोय आता. इथून जागा नाही आहे. खूप मस्त वाटलं. आता आम्ही निघतोय जेजुरीला जाण्यासाठी. सो बी कंटिन्यू, बघत राहा माझा ब्लॉग. सो आम्ही निघतोय आता. मी दाखवते तुम्हाला. सगळं तिथे आकाश पाळणा चालू झालेला आहे आणि आजी बोलते चल बसूया. आजी आठवत आहे आपण दोघी बसलो होतं एकदा. बघा खूप मस्त. ॲक्च्युली आता तिथे मस्त कैरी बोरा वगैरे आहेत. सो आम्ही आता ते खाण्यासाठी चाललोय. आम्हा इकडे बघ, येतोय आठवण येतोय. कडेपठार नाही दिसला हा तर. अच्छा तिथे आहे कडेपठार. हा ते बघा, बघू शकतात. असं दिसणार नाही तुम्हाला. आणि ती बघा समोर जेजुरी. पेट्रोल आहे तिथे पण. ॲक्च्युली आम्ही कधीपासून CNG बघतोय पण सध्या कुठे अवेलेबल नाही आहे. ती बघा जेजुरी. वाव, यामध्ये झाडं आली. हे बघा, बघू शकतात. फायनली हा नाही जायला हवं होतं आपण. बघा जेजुरीमध्ये आलो फायनली. खूप मस्त वाटतंय. आम्ही आज जेजुरीमध्ये फायनली आलेलो आहोत. सकाळपासून फिरतोयच आहे आम्ही. इकडे तिकडे जाणं येणं खूप मस्त वाटते. आत्ता जस्ट आलेलो आहोत. आता आम्ही रूम बुक, आमचं तर ऑलरेडी फिक्स्डच असतो. सो एकदा आम्ही जस्ट रूम घेतलात. आम्ही रूममध्ये गेलो की मग मी भेटतेच तुम्हाला. तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा. फायनली आता जस्ट आम्ही आलेलो आहोत. रूम बुक केलेला आहे. खूप मस्त वाटते. जेजुरीला आलो आहोत. तर हे बघा सगळे, माहिती नाही मला, माहिती नाही. सो आता आम्ही रूमवरती जातो. फ्रेश वगैरे होऊन भेटतेच मी तुम्हाला. तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा. सेकंड फ्लोअरवरती रूम आहे. खूप थकलेलो आहोत. भरपूर सामान आहे हातामध्ये. बट आम्ही नेहमी ज्या ठिकाणी घेतो ना त्याच ठिकाणी घेतलेला आहे. फक्त फ्लोअर वेगळा आहे. खूप मस्त वाटतंय खरंच. मी रूममध्ये जाते आणि मग तुम्हाला दाखवते आपलं रूम टूर कसं आहे. वाव, छान. सगळ्यांकडे बॅग्स वगैरे. लॉक आहे, चावी नाही दिली अजून. गाईज बघा, मामासोबत मी पण त्याची पाठीपाठी आली. सेकंड फ्लोअरवर नाही, फर्स्ट फ्लोअरवरतीच परत तेवढंच खाली जावं लागतं. फक्त आणि फक्त मामा. व्ह्यू बघा इथून मस्त. हा बघा खोटं खोटं घेऊन आलाय. कोण सांगतो? चलो चले चले. बघा 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 बघा. चला, रूम आलेला आहे आपला. वाव, इट्स व्हेरी नाईस. मस्त आहे रूम. हे बघा लगेच बाबा बघू शकतात. वाव, खरंच यार मस्त. वाव बाबू, ही रूमला एक कडी लावून घे दरवाजाला, पटकन बाहेर जाण्यासाठी. वाव गाईज बघू शकतात समोरात मस्त जेजुरीचा गड. आजी कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना येऊन? किती वर्षांनी आलीस? बरेच 5-6 वर्षांनी आली.
मस्त वाटतंय ना तुला? मन प्रसन्न झालं. आम्ही नेहमी ह्याच रूममध्ये राहतो, बट आम्ही आमचा रूम नंबर वेगळा असतो. आज हा रिनोव्हेट केला आहे, सो आम्ही ह्या रूममध्ये आलो. खूप भारी वाटतं आम्हाला पण येऊन. आत्ता मनाला समाधान वाटतं की हा बाबा जेजुरीमध्ये आलेलो. समोरच गड आहे आणि बघू शकतात किती सुंदर असं दिसतंय. सो कंटिन्यू राहा. आता फ्रेश होतो आम्ही, मग भेटू. मी अजून ठेवलं पण नाही आहे सामान, सो भेटूच थोड्या वेळामध्ये आपण. काहीच बघू शकतात आता जस्ट आम्ही चहा पितोय. मग आता थंड वातावरण आहे मस्त, आणि समोर आपला गड बघू शकतात, तो बघा मस्त खूप सुंदर. आणि इकडे बघू शकतात आम्ही काय आणलेलं तुम्हाला दाखवते. हे बघा आम्ही छोटूसं गॅस आणलेलं आहे. आमच्या चेनूसाठी चिकन आणले आता, तर तुम्हाला दाखवतो मी. दाखव. आजचा शेफ आहे योगेश सोनावणे. बघा जस्ट आता चिकन शिजतंय, ते बॉइल्ड होत आहे. सो खूप मजा येणार आहे. आम्ही मॅगी वगैरे सुद्धा आणलेली आहे, खूप मस्त. आता कसं आम्ही बघू, इफ झालं तर आत्ताही आम्ही खालचं गड पाया पडायला जाणार आहोत, पण अजून डिसाईड होत आहे. डिसाईड झालं की मग मी तुम्हाला कळवते. तसंच तोपर्यंत ब्लॉग तर तुम्ही कंटिन्यू बघतच असाल. सो बघू असं आमचं काय ठरतंय, मी तुम्हाला तसं अपडेट करत राहील. सो बी कंटिन्यू. येतेच थोड्या वेळामध्ये. आता वाजलेले आहेत 7:45, म्हणजे 8 वाजायला फक्त 5 मिनिट आहेत, 7:45 पण नाही. आणि आम्ही आता निघतोय खालचा नवीन गड चढण्यासाठी, कारण की उद्या लेट पण होईल आणि उद्या संडे आहे. सो त्यानिमित्ताने भरपूर गर्दी असते. सो म्हणून आम्ही नेहमी आदल्या दिवशी खालचाच गड चढतो नवीनवाला. सो कंटिन्यू बघत राहा. आता आम्ही निघालेलो आहोत. आजी चेरीसोबत घरी थांबलेली आहे, कारण की चेरी नाही येऊ शकत. म्हणून मग आजी आणि चेरी दोघेच घरी आहे. आम्ही आता जस्ट निघालो आहोत. एवढी थंडी आहे ना, मला थंडी वाजते आणि एवढी झोपसुद्धा मला भरपूर झोप येते. रोडला आलेलो आहोत. एवढी थंडी आहे आणि मी माझं जॅकेटसुद्धा विसरलेली आहे आणि एवढं बॉडी शिवरिंग होते ना, खूप म्हणजे खूप थंडी आहे. तर बघू आम्ही गड चढायला घेणार आहोत. कंटिन्यू बघत राहा. सगळ्यांनी मस्त जॅकेट घातलेली आहे. आईने सुद्धा जॅकेट घातलेलं आहे, मामाने पण. सो बी कंटिन्यू बघत राहा. आता जस्ट आम्ही थोड्या वेळात आता तुम्ही बघू शकता, आम्ही लास्ट वर्षी आलेलो तेव्हा गाड्याचं काम चालू होतं. तर आता आम्ही चाललोय. बघू या वर्षी म्हणजे त्यांनी काहीतरी सुधारणा केली असेल. आय थिंक झालं असेल. काम झालं मला असेल. तर जेवढं वाटतं तेवढं झालंच असेल. बघूया. लास्ट इयर मोस्ट ऑफ कामच चालू होतं. सो आता झालं असेल. बी कंटिन्यू बघत राहा. मी गड सहसा चालू करू तसे मी तुम्हाला दाखवतच. बघू शकता फायनली आम्ही आलेलो आहोत जेजुरीला. बघा भारी वाटते. सो आता आम्ही गड चढायला घेऊ. कंटिन्यू बघत राहा. आत्ता जस्ट घेतलेला आहे, बघू शकता. आता आम्ही स्टार्ट करू पण थोड्याच वेळामध्ये. आम्ही आता जस्ट गड चढायला स्टार्ट करतो. येळकोट येळकोट जय मल्हार गाईस. फायनली तू तर पागलच आहेस. बाहेर गर्दी आहे. आता वाजलेले आहेत 8:15. रात्रीच्या टायमाला सुद्धा भरपूर गर्दी आहे, पण खूप मजा येते. मस्त थंडीमध्ये आलेलो आहोत. खूप बरं वाटतंय. मामा कसं वाटतंय तुला? एकदम छान. कंटिन्यू राहा. भरपूर गर्दी आहे. मी गडावर चढलो की तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत बी कंटिन्यू गाईस. फायनली आलेलो आहोत जेजुरीमध्ये. बघू शकतात भरपूर गर्दी आहे. आम्ही तिघंच आलोय वरती. आई आणि बाबा अजून बाकी आहेत. सो त्यांच्यासाठी थांबलो. ते आले की मग दर्शन करायला आतमध्ये जाऊ. बघू शकतात आपली जेजुरी किती सुंदर मस्त दिसते. आता जस्ट आम्ही आतमध्ये आलेलो आहोत लाईनमध्ये.
इथे तरी गर्दी नाही पण आतमध्ये गर्दी आहे. सो कंटिन्यू बघत राहा, मी दाखवते अजून पुढे तुम्हाला. जय मल्हार. जय मल्हार. ये रे कसं वाटलं तुम्हाला जेजुरीला येऊन? तुम्हाला कसं वाटलं बाबा? वाटलं एकदम मनात कसं वाटलं मन एकदम भरून आलं, एकदम फ्रेश वाटलं. आम्हाला खाली बघा, आम्हालाही मस्त. सो फायनली गाईज आम्ही उतरून आलेलो आहोत. आता हॉटेलमध्ये जेवायला बसलेलो आहोत. साई आणि मामा दोघं पण नॉनव्हेज खाणार आहेत. वेगळ्या हॉटेलमध्ये बसले आहेत. मी, आई आणि बाबा आम्ही तिघंच आहोत. मी तुम्हाला दाखवते. हाय करा बाबा, हाय करा बाबा, हाय करा. आता ॲक्च्युली पूर्ण थकलेलो आहोत. सो आम्ही नॉर्मल डाळ खिचडी मागवलेली आहे. खूप मस्त दर्शन झालं. मोजून आम्हाला 15 मिनटं लागली असतील फक्त गड चढायला, फक्त 15 मिनटं. आणि दर्शन पण 10 मिनटामध्ये एकदम मस्त भेटलं. गर्दी होती थोडीफार पण खूप छान दर्शन भेटलं, मस्त वाटतंय. आणि आता किती वाजलेले आहेत? 9:30 वाजलेले आहेत. आता भूक पण लागलेली आहे. आता मी जेवायला भेटत. ही छोटीशी बेबी माझ्याकडे दिली मगच तसं बघण्यासाठी. खिचडी मागवलेली आहे. सो आता आम्ही जेवतो आणि मग भेटूच नंतर. ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये 5% चार्जिंग आहे. जर बंद झाला तर मग हाच इथेच ब्लॉग एंड होऊन जाईल. आणि जर चालू असेल तर मग आपण नंतर ब्लॉग एंड करू. तोपर्यंत मी जेवून घेते, कंटिन्यू बघत राहू. सो फायनली आता जस्ट आम्ही जेवून वगैरे घरी आलेलो आहोत. खूप मस्त दर्शन झालं. आम्हाला वाटलं नव्हतं इतके लवकर आमचं दर्शन होईल, पण खूप छान वाटतं आहे. आत्ता जस्ट घरी आलेलो आहोत. भरपूर थंडी आहे. आता मी फ्रेश वगैरे होतो. इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा. अजून मी नवीन नवीन ब्लॉग्स टाकत जाईल. आणि आजचा हा नवीन गडाचा ब्लॉग आहे. उद्या मी नेक्स्ट पार्ट टाकेल त्याचा जुन्या गडाचा असेल, तो पण नक्कीच बघा. खूप छान वाटेल तुम्हाला. असंच मी ब्लॉग अजून टाकत राहील. तुम्ही सपोर्ट करत राहा मला. इथपर्यंत बघण्यासाठी थँक्यू.